जो रक्तवाहिनी है वो पूरे शरीर में भी घूमती रहती है, वैसी हमारी एसटी की सेवाएं जो पूरे महाराष्ट्र में कोने कोने तक फैली हुई है। तो आज हमारे कि आज मीरा भाईंदर शहर की जनता ने मुझे 2009, 2014, 2019 में 3 बार विधानसभा में भेजा, मगर 2024 में तो मुझे 1,08,000 के मताधिक्य से राज्य का लोक प्रतिनिधि के तौर पे काम करने के लिए भेजा। मैं जनता का बहुत बहुत दिल से धन्यवाद देता हूं और इसी तरह से लोगों का आशीर्वाद मिलता रहे तो मीरा भाईंदर शहर को विकास की तरफ और भी आगे लेके जाने का मैं प्रयास करूँगा। सर 4 बार आप विधायक रहे, एज ए कैबिनेट मिनिस्टर, अब पहला संदेश मीरा भाईंदर वासियों को क्या है डेवलपमेंट को लेकर? मीरा भाईंदर शहर की कौन सी भी डेवलपमेंट अभी रुकेगी नहीं। सरकार मीरा भाईंदर शहर के साथ में है। मैं सरकार का लोक प्रतिनिधि हूँ, यानी मैं ही सरकार हूँ और इस सरकार के माध्यम से जो भी मीरा भाईंदर शहर के प्रलंबित विषय है वो विषय मैं आगे लेके जाऊँगा और सैंक्शन करके लेके आऊँगा। आपको पता है कि पिछले 5 साल में और खासकर मुख्यमंत्री के तौर पे एकनाथ शिंदे जी जब राज्य का प्रतिनिधित्व कर रहे थे, मीरा भाईंदर शहर को 3,000 से ज़्यादा करोड़ का निधि मैंने उपलब्ध करके दिया। बहुत बड़े पैमाने पे काम चल रहे हैं, मगर कुछ चीज़ें जो है वो चीज़ें बाकी है, वो मुझे करना है। एक बात का मुझे गर्व है कि इसी अधिवेशन में मीरा भाईंदर शहर का जो न्यायालय का बहुत सालों से विषय प्रलंबित था उसको भी मैंने सैंक्शन ले लिया। यानी अगले महीने में न्यायालय की जो योजना है, अब पिछले कई सालों से लोग इंतज़ार कर रहे थे, तो न्यायालय की इमारत का काम पूरा हो गया और उसके लिए पैसा भी सैंक्शन हो गया। तो न्यायालय अगले महीने में कभी भी शुरुआत हो सकता है। उद्घाटन का टाइम हम डिक्लेयर करेंगे। अरे जुड़ा था 2009 में था, इसलिए 2014 में आया, 2014 तक था इसलिए 2019 में आया और उतना ज़्यादा था इसलिए लोगों ने मुझे 1,08,000 वोटों से ज़्यादा मार्जिन से जीता के दिए। तो इन लोगों के साथ ये जुड़ा हुआ है। आप देखिए ये सभी लोग जो आज आए हैं, ये क्या इसमें पूरे के पूरे मेरे पार्टी के कार्यकर्ता नहीं, लोग प्यार से मुझे उत्साहित होके मुझे जो मुझे मंत्री पद मिला है उसका स्वागत करने के लिए आए। तो ये लोगों का प्यार है और मीरा भाईंदर के शहर की जनता ने मुझे बहुत दिया है। 2009 के पहले मुझे जानती नहीं थी लोग प्रताप सरनाईक कौन है, 18 का रहीवासी है, मगर आज लोग ऐसे समझते नहीं प्रताप सरनाईक हमारे मीरा भाईंदर शहर का ही रहीवासी है। नहीं, पूरे महाराष्ट्र के लिए करूँगा और ये इको होता है, हाँ, इसलिए मैं महाराष्ट्र के लिए ही काम करना चाहता हूँ क्योंकि अभी महाराष्ट्र का प्रतिनिधि हूँ। मगर एक बात है, पहले घर से शुरुआत होनी चाहिए। हमारा घर अगर स्वच्छ और सुंदर होगा तो हम इस महाराष्ट्र को सुंदर और स्वच्छ बना पाएंगे। मैं मीरा भाईंदर शहर को स्वच्छ और सुंदर तो बना ही रहा हूँ, थाने को स्वच्छ और सुंदर बना ही रहा हूँ। एकनाथ शिंदे साहब हमारे साथ में हैं, तो आगे ऐसे ही जैसे मीरा भाईंदर शहर को बनाया, जैसे थाने को बनाया, ऐसे पूरे महाराष्ट्र को स्वच्छ और सुंदर और अच्छी तरह की परिवहन सेवा देने का मैं प्रयास करूँगा। मंत्री बने हैं तो पहले जितना समय आप मीरा भाईंदर शहर के लिए दे रहे थे, क्या महाराष्ट्र के मंत्री बनने के बाद ये बात सही है आपकी, आपने सही सवाल मुझे मेरे सामने रखा कि अगर महाराष्ट्र की सेवा करनी है तो मीरा भाईंदर शहर को मुझे कम समय मिलेगा। मगर मैंने पिछले 5 सालों में काम इतना किया है कि लोग सोचेंगे कि नहीं चलो ठीक है, उनको थोड़ा सा सहूलियत महाराष्ट्र की सेवा के लिए देना चाहिए, तो उतना तो मीरा भाईंदर शहर की जनता मुझे माफ़ कर देगी। आणि आता आपण मेट्रोच्या आलेले आहे आणि मेट्रोचं 2 टप्प्यामध्ये सुरू होणार आहे डिसेंबर या महिन्यामध्ये पहिला टप्पा आणि कॅबिनेट मंत्री झाला पहिल्यांदा मीरा भाईंदरमध्ये आला आहे, काय भावना आहे? मीरा भाईंदरकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे, कारण ह्याच मीरा भाईंदरनी पहिल्यांदा प्रताप सरनाईकला 2009 साली आमदार म्हणून विधानसभेमध्ये ह्या महाराष्ट्राचा आणि प्रामुख्याने ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला पाठवलं आणि आज मी 4थ्यांदा निवडून आलो, तेही 1,08,000च्या मताधिक्याने ह्या जनतेने मला निवडून दिलं आहे। त्यामुळे आज जरी मी मंत्री म्हणून आलो असेल तरी मीरा भाईंदर शहराचा आणि ठाणे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या ठिकाणी आलेलो आणि हे जे उपकार मीरा भाईंदर आणि ठाणे शहराचे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही। परिवहन विभाग आंदोलन असेल आणि
आंदोलनं झाली आहेत कसं काय हाताळणार? नाही बघा, जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. कारण ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाच्या ज्या भावना आहेत त्या मी भावना ऐकल्या होत्या आणि कुटुंबियांनी रडत सांगितलं होतं की आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही, आम्हाला बोनस तर लांबची गोष्ट, कधी बोनस आम्ही बघितलेलाही नाही आहे. आमचे जे कर्मचारी आहे ते 15-15, 16-16 तास ड्युटी करतात पण त्याला योग्य ते मानधन मिळत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर त्याच वेळेस मन गहिवरलं होतं आणि आपण एवढं प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारे जर काही आपल्या सर्वसामान्य एस टी कामगारांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर काही दुर्दैव आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब जबाबदारी जर आपण मला देत असाल तर अशी जबाबदारी जी जबाबदारी सर्वसामान्य जो एस टी कामगार असेल त्या एस टी कामगारांच्या फायद्याचं आणि हिताचं ठरेल आणि त्या दृष्टीने मला त्यांनी जबाबदारी दिली. राज्याला प्रगतीपथावर नेत असताना एक चांगल्या प्रकारची एस टीची सेवा आपण जनतेला कशी देऊ, परंतु एस टीची सेवा देत असताना प्रवाशांना सुविधा देत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की एस टी कामगारांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. मीरा भाईंदरच्या पहिले मंत्री म्हणून आपल्याला मान मिळालेला आहे. आपल्याकडे आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता राज्याची जबाबदारी जरी तुमच्यावरती असली तरी सरकारचे अनेक विषय प्रलंबित आहेत त्याच्याकडे नाही 100% पहिलं तर तुम्हाला खुशखबर देतो. मी ह्या अधिवेशनामध्ये न्यायालयाचा निधी जो लागतो न्यायालय कामकाज सुरुवात करण्यासाठी तो निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे पुढल्या महिन्याभरामध्ये न्यायालयाचं उद्घाटन आपण मोठ्या दिमाखात करणार आहोत. त्याला मंजुरी मिळालेली आहे. कधी आपण उद्घाटनाची तारीख आता हायकोर्ट ज्यानुसार तारीख देईल त्यानुसार जानेवारीमध्ये किंवा मॅक्झिमम फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाचं उद्घाटन करायचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. ह्याच अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही न्यायालयाच्या जो विकास कामांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते त्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आणि न्यायालय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल 14 वर्षाच्या वनवासानंतर न्यायालय चालू होणार आहे. गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की हे जे प्रश्न आहे 2025 साल मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी विकासाचं दार उघडलेलं असेल आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर शहराला विकासाच्या दृष्टीकोनं पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. मेट्रोचा प्रश्न असू द्या तो पुढल्या वर्षात सोडवला जाईल आणि मेट्रो चालू होईल. त्याचबरोबर आम्हाला 218 MLD जे पाणी आहे सूर्या डॅमचं त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. 6 ते 8 महिन्यात तेही काम पूर्ण होईल, तेही चालू होईल. न्यायालयाच्या इमारतीला आम्ही मंजुरी घेतली आहे त्यामुळे पुढल्या महिन्यात न्यायालय चालू होईल. असे अनेक विकास प्रकल्प जे 2025ला मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीनं फार मोठं योगदान हे राज्य शासनाच्या वतीने मिळालेलं असेल. राज्य के लिए उसने कुछ ना कुछ परिवहन सेवा के लिए दिया, ये लोग भविष्य में बोलना चाहिए. इतनी मैं लोगों की सेवा करना चाहता हूँ. धन्यवाद. आप देख रहे हैं RMC न्यूज़. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.